नमस्कार। हे मी 2 मोठे कांदे कापून घेतले आहेत आणि एक ब्रेड स्लाइस आहे। आता कोथिंबीर कापून घेतलेली बारीक ती ह्याच्यामध्ये टाकली आहे। हा थोडासा ओवा मी हातावरती चोळून टाकते। ह्यात 1 वाटी बेसन पीठ टाकलं आहे आणि आता मिरची पावडर टाकली लाल तिखट, हे 1.5 चमचा आहे आणि मीठ चवीनुसार। आता हे चांगलं हाताने कुस्करून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकली आहे। आता हे चांगलं हाताने कुस्करून घ्यायचं। आता हे ब्रेडला मी ह्याचे क्यूब्स केले आहेत, चौकोनी चौकोनी काप केले आहेत आणि त्याच्यावरती हे कांद्याचं मिश्रण लावून हे कांदा ब्रेड भजे हे मी फ्राय करून घेत आहे तेलामध्ये। हे बघा, कारण फक्त कांदा भजी खाऊन खूप माणसांना काहीतरी नवीन असलं तर जरा बरं वाटतं, म्हणून त्याच्या खाली ब्रेडची स्लाइस लावून एकदम असं कुरकुरीत कांदा भजी एकदम छान होतात। तर तुम्ही एकदा करून बघा हे कुरकुरीत कांदा भजे, एकदम छान झाले। चवीला पण छान लागतात आणि खाताना एकदम कुरुम कुरुम आवाज येतो त्यांनी, तर खूपच मस्त लागतात। आणि एकदम कांदा भजी ती कांदा भजी आणि वरती ब्रेडचा कुरकुरीतपणा खूपच मस्त लागला आहे। आणि त्याच्यावरती मी थोडंसं चीज स्लाइस होते, ते चीज स्लाइस थोडंसं कापून कापून ठेवले आहेत, पण त्याच्याने पण खूप सुंदर चव येते। तर तुम्ही एकदा करून बघा, असं खूप छान लागतात। हे बघा, असं मस्त मी चौकोनी कापून घेतलेत, छोटे छोटे चौकोन असे, आणि ते त्याच्यावरती कांदा भज्याचं मिश्रण ते लावायचं आहे आणि असे करायचे। मुलांना असं काहीतरी वेगळा प्रकार दिसला की मुलं आवडीने खातात, कारण कांदा भजी बोललं तर मुलांना काही म्हणजे नेहमीचं कांदा भजीच आहेत असं वाटतं, पण हा जरा वेगळा प्रकार तुम्ही एकदा करून बघा। जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। एकदम असं मस्त चटपटीत कांदा भजी वेगळ्या स्टाईलने। आता पावसाळा पण चालू झाला आहे, मस्त तुमच्यासाठी गरमागरम भजी तयार आहेत वेगळ्या स्टाईलने। हे बघा किती सुंदर दिसते, दिसताना पण मुलांना पण काहीतरी वेगळा प्रकार वाटते। हे बघा, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।